त्या समस्यांना कुठेतरी वाचा पडण्याचं काम या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावरती आतापर्यंत चर्चा झाली। मी ते शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असल्या कारणानं शाळेमध्ये घटना घडलेली होती, त्याच्यावरती आम्ही मीटिंग घेऊन या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे। आतापर्यंत आपल्या गावाच्या विकासाबद्दल सकारात्मक चर्चा झालेली असेल, पूर्वी देखील झालेली आहे आणि यापुढे देखील होत राहील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही। माझं एवढंच मुद्दा आहे की या ठिकाणी नुकतंच एक 4-5 दिवसापलीकडे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये जे शासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले होते, त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आपल्याच गावातील समाज बांधवांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे आणि ते समाज बांधव जे कोणी आहेत ते देखील या ठिकाणी दुसऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला ते भेटलेले आहे। आम्ही माननीय सरपंच साहेबांच्या कानावरती ही गोष्ट मी ठेवलेली होती। सरपंच साहेबांनी काय म्हटले होते की आपल्या गावामध्ये जे घटना घडलेली आहे ते जर त्यांच्या परीने त्या सर्व नास्तू झालेल्या वस्तूंची जर भरपाई देत असतील, मग शेवटी पुढे गेल्यानंतर आपल्या गावची प्रतिमा मलिन होणार आहे। त्याच्यामुळं या ठिकाणी माननीय सरपंच साहेब असतील त्या ठिकाणी आदेशावरती आम्ही ग्रामसभेच्या सभेमध्ये असं ठरवलेलं आहे की समोरचे जे नास्तूस केलेले आहेत त्यांनी जे नास्तूस झालेले आहे ते सर्व खर्च देतो म्हणून सांगितलेले आहेत, ते नास्तूस झालेले। माझं या ठिकाणी म्हणण्याचा एवढंच उद्देश आहे की आता जे शाळा असू दे अथवा सार्वजनिक ठिकाण कुठलेही असू दे, येणाऱ्या काळामध्ये त्या वस्तूची नासधूस न झाली पाहिजे, यासाठी आपल्या ग्रामपंचायत म्हणून या ठिकाणी त्याबद्दल कोणी काय सरपंच असतील, आपले प्रशासक असतील, तलाठी साहेब असतील, यांनी पुढे काय निर्णय घेणारे आहेत आणि या ठिकाणी त्याला जाळी नाही त्या जिल्हा परिषद शाळेला साईडला, त्याच्यामुळे नासधूस होत आहे। आणि इतर देखील शाळेबद्दल अनेक विषय आहेत, पाण्याच्या टाकीबद्दल देखील विषय आज घडीला पाण्याचं पिण्याचं अतिशय मुलांचा हालाकीचं चाललेलं आहे। याच्यावरती काय निर्णय घेणार असतील तर आपण सन्माननीय आपले प्रशासक साहेब असतील, इतर कोणाने जनतेपुढे ते सांगावं। ते झालंय आता ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं ते आरोग्याचं काय सीसीटीव्ही कॅमेरा 100% अनुदान आहे का? 100% अनुदान आहे। 5 एकरच्या पुढे असणार ना, भाऊसाहेब कुंडकर ऑनलाईन आहे। भाऊसाहेब कुंडकर ऑनलाईन आज करायचं महाडीबीटीवर। त्यामध्ये काय काय आहे? सगळं पळते का फळपिक लागवड फळासाठी विबीजी रामचे। मग तुमची जी योजना आहे ना, वाटप तर सगळ्यांना कळते। विबीजी रामचे ऑफलाईन योजना आहे, भाऊसाहेब कुंडकर ऑनलाईन योजना आहे। सगळेच फळं लागवड तर त्याला काही एक्सेप्शन आहे, सगळे फळांना महाडीबीटीवर सगळं यांत्रिकरण, सगळं यांत्रिकरण आले आणि ड्रिप स्प्रिंकलर अजून प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग रानडुकरांचं नियोजनासाठी काही योजना आहे? शेतकऱ्यांसाठी पाणबुडी मोटर वगैरे असं काही साहित्य वगैरे असं लाभ मिळेल का? माहिती द्या ना। महाडीबीटीवर सगळ्या योजना आहेत। सगळ्या योजना म्हणजे कोणकोणत्या योजना? ड्रिप स्प्रिंकलर महाडीबीटीवर ड्रिप स्प्रिंकलर जनावरपटा पंचायत शेतकऱ्यांचं कसं जास्त म्हणणं आहे, पाणबुडी मोटरसाठी सबसिडी वगैरे आहे का किंवा किती पैसे भरावे लागतील याच्याबद्दल तुम्हाला माहिती? सबसिडी आहे, ते निवड लवकर होत नाही। या सगळ्या योजनांना सबसिडी आहे का? निवड लवकर होत नाही होत नाही का? ड्रिप स्प्रिंकलर लवकर होत नाही। आणि मोटर कुठनं पण घेतल्यावर चालतं का ठराविक दुकानात घ्यावं लागेल? नाही देते आम्ही, नाही देते का? बरं, जीएसटी पावती पाहिजे तुम्हाला? निवड झाल्यानंतर खरेदी करायचं।
पीक पाणी सर्वांनी करून घ्या. 10 नोव्हेंबर पर्यंत आपल्या पीक पाणीचं मुदत आहे. आपल्या गावाचे 3 मुलं आहे पीक पाणी करतात. सगळ्याजण मिळून पीक पाणी करा. सागर हिरोळे, मल्लीनाथ बेळे आणि रवी किरण चौगले. सर पीक पाण्यामध्ये अडचणी यायला लागले सगळ्यांना. लोकेशनच्या अडचणी यायला लागल्या त्यांचं कसं सॉल्व्ह करायचं? ते तांत्रिक अडचण आहे. वरती कळवतो आम्ही. मग त्याला कोण करणार जबाबदार म्हणजे कोणाला? त्याने आम्हाला कळवलं तर आम्ही वरती कळवतो. साहेब ही पीक पाणीसाठी त्यांना काय फी द्यायचं आहे का? नाही 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 ना साहेब याच्यातली पाटी द्या नो. शेतकरी पीक विमा भरलेला नाही त्यांच्यासाठी काय मुदतवाढ वगैरे आहे का सर? नाही नाही संपलं ते. बरोबर आहे. काही शेतकरी